नमस्कार, श्री स्वामी समर्थ. चला तर आज आपण छान कविटाची चटणी करूया. तर हे जे कविट आहे ना, तर हे मी तुम्हाला 1-2 कविट दाखवत आहे. तर हे कच्चं आहे कारण ते थोडंसं वजनाला जास्त आहे आणि ते मोठंवालं जे ते पिकलेले त्यामुळे ते हलकं लागते. तर आपण आता फोडून बघूया. तर हेही फोडते मी आणि ते फोडते. थोडंसं वजनाला फरक पडून जातो आपला. तर आपण थोडंसं एक मुसळीच्या साहाय्याने मस्तपैकी फोडून घेऊया. बघा हे कच्चं निघालं की नाही, कारण आपल्याला आधीच होतं ते मोठंवालं ते छान पिकलेलं निघालं, पण ती माझ्या याच्यानं क्लिप थोडीशी मिस झालेली आहे. तर मी ते काढून मस्त आपल्या पुरणयंत्राची चाळणी असते ना, त्यामधून मी ते छान काढून घेतलेलं आहे, कारण त्यातल्या बिया ज्या आहेत ना त्या वरती राहून गेल्या होत्या. तर ते अशा प्रकारे झालेलं आहे. हा आता मी डब्यामधला गूळ वापरत आहे, कारण हा आजकाल गूळ खूप छान येत आहे. तर त्याच्यात मी गूळ टाकून घेणार आहे. आपण अंदाजेच यात गूळ टाकणार आहे, कारण गोड आंबट चटणी आपल्याला छान लागणार आहे. तर मी थोडीशी तिला तिखट पण करणार आहे. तर अशा प्रकारे आपण त्यात मस्त गूळ टाकून घेऊया आणि नंतर थोडंसं तिखट आणि मीठ पण टाकणार आहे. मस्त असं एकत्र करून घेतल्यानंतर आपण आता हे बरणीमध्ये भरून ठेवण्यासाठी तयार झालेलं आहे आणि चवीला पण एक नंबर लागते. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.